नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओमध्ये आपण विदाउट इंडिकेटरचा ट्रेडिंग सेटअप बघणार आहे, ज्याच्यामध्ये आपण फक्त चार्टवरती बघूनच आपण फक्त कॅन्डल बघून त्यामध्ये आपण एकदम सिंपल पद्धतीचा ट्रेड घेऊ शकतोय। हा ट्रेडचा टायमिंग आहे। या ट्रेडचा टायमिंग म्हणजे काय आहे, दुपारी 3 वाजता। आता 3 वाजता म्हणजे काय, तुम्ही इथं बघू शकता 5 मिनिटाचं मी काय केलेलं आहे, टाइम फ्रेम ठेवलेला आहे। 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर निफ्टीचं मी एक इंडेक्सचं चार्ट घेतलेला आहे आणि इथं कुठल्याही प्रकारचं आपण जर बघितलं इथं म्हणजे इंडिकेटर नाही आहे किंवा काहीच नाही आहे आपल्या चार्टवरती। तर आपण सिंपल चार्ट घेतलेला आहे आणि 5 मिनिटाचं टाइम फ्रेम हे सेट केलेलं आहे। तर दररोज तुम्हाला काय करायचं आहे, 3च्या कॅन्डलला हाय आणि लो मार्क करायचं आहे। तर 3 वाजताचं कॅन्डल कुठला असणार आहे, तर इथं बघू शकता तुम्ही, हे आहे 15 वाजता म्हणजे काय 3 वाजता। याच्यावरचंच एक्झॅक्ट बघितलं तर हे लाल कलरचं 3 वाजताचं कॅन्डल। तर आपण काय करणार आहे, 3च्या त्या लाल कॅन्डलला आपण सिंपल हाय मार्क करणार आहे। सर्वात आधी त्या कॅन्डलचं हाय मार्क केलं आणि त्या कॅन्डलचं आपल्याला काय करायचं आहे, लो मार्क करून घ्यायचं आहे। बस सिंपल आपल्याला एवढंच काम करायचं आहे। 3 वाजताच्या कॅन्डलचं हाय मार्क करायचं आहे आणि लो मार्क करायचं आहे आणि ज्या साईडला पण मार्केट ब्रेक करेल, आता इथं सपोज करा खालच्या साईडला ब्रेक झालेला आहे, मग खालच्या साईडला जर ब्रेक केला मार्केट, तर तुम्हाला काय करायचं, त्या टायमाला पुटमध्ये एंट्री करायचं आहे। आता पुटमध्ये एंट्री करण्या अगोदर तुम्हाला एक सांगतोय मी आता इथं, तर इथं आहे हे कुठलं लाल कलरचं कॅन्डल, जे की इथं आपण बघू शकताय किती वाजताचं आहे, 3 वाजताचं हा कॅन्डल आहे लाल कलरचा। तर मार्केट काय केलेलं आहे, डाऊन साईडला ब्रेक केलेला आहे। डाऊन साईडला ब्रेक केल्यानंतर आपण काय करणार, तिथून खाली आपण सीधा पुटमध्ये एंट्री केल्याबरोबर त्या 3च्या कॅन्डलच्या हायवरती आपल्याला SL लावायचं आहे। इथं वरती काय करायचं, आपल्याला SL लावायचं आहे त्याच कॅन्डलच्या वरती। आणि जर तो 3चा कॅन्डल 3 वाजताचा जो कॅन्डल आहे 5 मिनिटाचा कंप्लीट बनल्यानंतर ना आपल्याला ज्या साईडला ब्रेक करेल त्या साईडला एंट्री, आता इथं खालच्या साईडला इथं ब्रेक केलेला आहे तर आपण पुटमध्ये एंट्री केलं, वरच्या साईडला ब्रेक केलं तर कॉलमध्ये एंट्री करायचं आहे आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आपल्याला काय करायचं आहे, SL लावायचं आहे। पण SL किती लावायचं आहे, जर समजा आता निफ्टीमध्ये तो कॅन्डल आहे फक्त एक 20 ते 25 ते 30 पॉईंट, म्हणजे कॅन्डलची साईज सांगतोय मी, प्रीमियम तुमचा असणार आहे 10 ते 15 रुपये प्रीमियम असणार आहे। मग 10 ते 15 रुपये प्रीमियम म्हणजे तेवढा महागात पडणार नाही आपल्याला, SL मोठा होणार नाही आहे। मग तो जर कॅन्डलमध्ये फरक मोठा असेल, जर समजा 100 पॉईंटचा कॅन्डलच असेल 3 मिनिटाचा, एक सपोज करूया आपण, एक्झाम्पल घेऊया, तर 3 मिनिटाच्या क्षमा करा 5 मिनिटाचा कॅन्डल जर 100 पॉईंटचा असेल तर प्रीमियम तुमचं इथं 50 रुपये होतं आणि तितका मोठा SL आपल्याला परवडणार नाही आहे। म्हणून प्रयत्न करा, तो जो कॅन्डल असणार आहे 3 वाजताचा, तर तो फक्त 20-25 पॉईंटचा चार्टवरचा असलेला पाहिजे, म्हणजे प्रीमियम तुमचं किती होणार, फक्त 10 ते 15 रुपये तुमचं प्रीमियम होणार, जे की SL लागणार आहे। आणि टार्गेट मात्र खाली काय करायचं आहे तुम्हाला, आता जर समजा खालच्या साईडला ब्रेक केलं, इथं एंट्री केलं, तुम्ही काय केलं, इथं पुटमध्ये एंट्री केलं आहे, पीमध्ये एंट्री केल्यावरती इथं SL लावलेलं आहे तुम्ही, आणि खाली टार्गेट 1:1 घ्यायचं आहे। सर्वात आधी तुम्हाला फोकस करायचं आहे 1:1चं टार्गेट घेण्याचं। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 1:2 ज्यावेळेस होतं आहे त्यानंतर ना आपल्याला SL ट्रेल करत जायचं आहे डाऊन साईडला। सेम अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, कॉल साईडला जर ब्रेक केला तर कॉल साईडला एंट्री करायचं आहे। आता आपण थोडक्यात मी हा चालू आजच्या दिवसाचं बघितलेलं आहे, तर इथं आपण एक एक्झाम्पल म्हणून जर आपण इथं जर बघितलं आपण ह्याला, तर याचे पॉईंट जरी मोजले आपण इथून, आता बघा हे 3 वाजताचं लाल कलरचं कॅन्डल, त्याच्या लो ब्रेकवरती आपण काय करणार, एंट्री केलं आणि मार्केट कुठपर्यंत गेलेलं आहे, जवळपास या लेवलला गेलेलं आहे, म्हणजे 25 पॉईंट मायनस झालेला आहे या ठिकाणी। तर इथं आजच्या दिवसाचं 25 पॉईंटचं मायनस म्हणजे काय, इथं किती होईल, लय झालं तुम्हाला एक 13 रुपये ते 14 रुपये अशा प्रकारचं ॲट द मनीचं जर तुमची बाईंग असेल तर एवढ्या रुपयाचं तुमचं हे वाढलेलं आहे, म्हणजे काय या ठिकाणी प्रीमियम वाढलेलं आहे बरं का। तर आता ह्याला आपण एक दिवस अगोदरमध्ये बघूया की किती मोठं टार्गेट दिलेलं आहे, काय लॉस दिलेला आहे, आपण सिंपल ते बघूया आपण आता आदल्या दिवशीचा।
तर इथं हे बघा, ऑलरेडी हे मी सेटअप बघितलेलं होतं, त्यामुळे इथं काय केलेलं आहे, मी इथं एक मार्क करून ठेवलेलं आहे. तुम्ही जे इथं बघताय तर याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, या ठिकाणी 3च्या कॅन्डलला मी इथं मार्क करून ठेवलेलं होतं. आणि जर मी हे दाखवलं तुम्हाला, असं कर्सर करून दाखवलं, तर 15 वाजता म्हणजे एक्झॅक्ट 3 वाजताचं कॅन्डल कुठलं आहे, लाल कलरचं कॅन्डल आहे. आणि त्या लाल कलरच्या कॅन्डलच्या हायवरती इथं मार्केटनं काय केलेलं आहे, ब्रेक केलेला आहे. मग आपण आता सिंपल काय करणार, कॉलमध्ये एंट्री करणार, त्याच कॅन्डलच्या लोवरती आपण इथं खाली SL सेट करणार. आणि पहिलं टार्गेट 1:1 आल्यानंतरनं इथलं जे SL आहे त्याला इथं आणून कॉस्ट टू कॉस्ट आपल्याला काय करायचं आहे, जिथं एंट्री केलं तिथं आणून प्लेस करायचं आहे SL, जेणेकरून तुम्ही मार्केट जर रिव्हर्स फिरला तर तुम्ही एक्झिट होचाल विदाऊट लॉस घेता. आणि जर 1:2 झालं त्यानंतर इथलं SL इथं आणून ठेवायचं आहे. म्हणजे काय, मार्केट जर अचानक फिरलं तरी तुम्ही लॉस न घेता मार्केटमधून बाहेर पडचाल. तर ह्याला असं प्रकारचं SL ट्रेलिंग म्हणतात. आणि जर इथं आपण बघितलं, ह्याचं थोडंसं आपण काय करूया, मार्केट बघू शकता तुम्ही कुठून कुठपर्यंत गेलेलं आहे. आता इथं बऱ्याच जणाला वाटेल की इथं मार्केट 3 वाजता आहे, इथून इथपर्यंतच गेलेलं आहे. तर हे दुसऱ्या दिवशी जर आपल्याला दुसऱ्या दिवशीचा जर अंदाज वगैरे येत असेल, तर तुम्ही जर कॅरी फॉरवर्ड केलेला असेल तर तिथून मार्केट अपसाईडचंच मुवमेंट दिलेलं आहे. जर कोण असं पेशन्स म्हणजे असं ठेवत असेल की ज्यांच्याकडं म्हणजे जे म्हणतात ना रिस्की ट्रेडर, तर ते लोक काय करतात, लॉस तरी लॉस, मोठं लॉस पण घ्यायला तयार असतात. ते रिस्की ट्रेडर काय करतात, वेट करतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना जर कन्फर्मेशन असेल की मार्केट अपसाईडलाच जाणार आहे, त्यावेळेसच ते थांबतात आणि दुसऱ्या दिवशी पण टार्गेट घेण्याचा प्रयत्न करतात. तर हे झालं 2 एक्झाम्पल. आता इथं आपण थोडंसं पाठीमागे इथे येऊया. आता इथं कुठं आहे, हे बघा, हे लाल कलरचं कॅन्डल किती 3 वाजताचं कॅन्डल आहे. तर इथं आपण याचं हाय मार्क केलं, लो मार्क केलं. आता हे कॅन्डल खूप मोठा आहे त्या मानानं बघितलं तर, आणि पूर्ण ह्याच्यामध्ये बघितलं तर इथं 3 वाजेपर्यंत एक साईडवेजच गेलेलं आहे. डाऊन साईडला कुठं ब्रेक केलेलं नाही आहे. तुम्ही जर इथं बघितलं इथं, तर इथं ब्रेक केलेलंच नाही आहे, प्रॉपर ब्रेक केलेलं नाही आहे. इथं एक छोटंसं तुम्हाला वीक दिसू शकतं आहे, पण आपल्याला वीक बघायचं नाही आहे, आपल्याला प्रॉपर कॅन्डल क्लोज केलेलं पाहिजे. ज्या साईडला पण आता जर खाली जर समजा ब्रेक केलं तर तिथं प्रॉपर क्लोज पाहिजे, वरती जर ब्रेक केलं तर तिथं तरी क्लोज झालेलं पाहिजे. असं नाही की फक्त वीक दिसू लागलं आहे आणि तुम्ही लगेच एंट्री करताय, चालू कॅन्डलमध्ये एंट्री करायचं नाही आहे. प्रॉपर तुम्हाला कशा प्रकारे यायला पाहिजे. आता हे आपण बॉक्स तर म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, हाय आणि लो मार्क केलं आहे. खाली जर ब्रेक केलं तर इथं कॅन्डल अशा प्रकारे क्लोज झालं पाहिजे, आणि वरती जर ब्रेक केलं तर इथं अशा प्रकारे कॅन्डल क्लोज झालेलं पाहिजे. मगच तुम्हाला एंट्री करायचं आहे, आणि ते पण विथ स्टॉप लॉस लावून. तरी अशा प्रकारचे 2 तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. बाकी तुम्ही पण याच्यामध्ये काय करू शकताय, पेपर ट्रेड करा, बॅक टेस्टिंग करा तुम्ही पण. म्हणजे फक्त मी दाखवतो म्हणून तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स येणार नाही आहे, पण तुम्ही स्वतः पण जर बॅक टेस्टिंग केलं तर तुम्हाला पण याच्यामध्ये रिझल्ट समजेल. तर आता इथं पण बघा, इथं पण काय झालेलं आहे, या ठिकाणी या लाल कलरच्या कॅन्डलला तिथं खाली बघू शकता 15 वाजता म्हणजे 3 वाजता लाल कलरचं कॅन्डल आहे, त्याला हाय मार्क केलं, लो मार्क केलं. तर इथं खाली फक्त इथं एक विग आलेला आहे, विग नाही आहे. आपल्याला प्रॉपर क्लोज झालेलं पाहिजे कॅन्डल, त्यावेळेसच आपल्याला एंट्री करायची आहे. तर इथं पण आपल्या एंट्री बनलेलं नाही आहे बरं का. तर आता आपण काय करूया, आपण जरा एक 2 एक्झाम्पल आपण बँक निफ्टीमध्ये पण बघूया आपण. तर इथं मी बँक निफ्टीचं पण 5 मिनिटाचं चार्ट ओपन केलेलं आहे. तर इथं आजच्या दिवसाचंच आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊया. तर इथं हा हिरवा कलरचा कॅन्डल आहे, जे की बघू शकता लो आणि हायला मार्क केलं तर खालच्या साईडला प्रॉपर क्लोज कुठं झालेलं नाही आहे. तर इथं बघू शकता 1 कॅन्डल, 2 कॅन्डल, हे 3 कॅन्डल, 4 कॅन्डल गेले. 4 कॅन्डल गेल्यानंतर ना आपल्याला 2-3 कॅन्डल जर गेले, वेस्ट गेले, ते कुठल्याही साईडला ना वरती ब्रेक केलं ना खाली ब्रेक केलं, तर आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करायचा नाही आहे. फक्त 1 किंवा 2 कॅन्डलमध्येच, आता जर समजा इथं एक्झाम्पल हाय मार्क केलं आणि लो मार्क केलं, 1-2 कॅन्डलमध्ये जर खाली ब्रेक केलं किंवा वरती ब्रेक केलं तरच ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करायचा आहे. 2-4 कॅन्डल जर सस्टेन केले त्यानंतरनं मग त्या स्ट्रॅटेजीचा वापर करण्यात काही अर्थ राहत नाही, कारण की मार्केटचा वेळ पण संपत आलेला असतं. त्यामुळं म्हणतोय तुम्हाला मी हाय आणि लो मार्क केलं. इथं बघू शकतो फक्त एक वीक दाखवा लागलं आहे, पण मी तुम्हाला काय म्हणलं,
प्रॉपर कॅन्डल क्लोज पाहिजे, मग याच्यात कन्फर्मेशन असतं. सोबतच तुम्हाला काय करायचं आहे, जर ट्रेंड बघत असाल, ट्रेंड जर अपसाईडला असेल आणि जर अपसाईडला असताना ट्रेंड जर कॉल साईडला ब्रेक केला असेल तर एकदम आपल्याला परफेक्ट त्या ठिकाणी ट्रेडिंग भेटू शकतं. आणि ट्रेंड जर डाऊन ट्रेंड असेल आणि डाऊन साईडला एखादं ब्रेक केला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पुढचं एकदम परफेक्ट ट्रेडिंग सेटअप भेटू शकतं. तर थोडंसं आपण एक पाठीमागचं एक एक्झाम्पल बघूया अजून. आणि व्हिडिओ खूप मोठा आपल्याला करायचं पण नाही आहे, म्हणून म्हणतो तुम्ही पण एकदा नक्कीच ह्याला रिसर्च करा, चेक करा तुम्ही पण की तुम्हाला कसं वाटतं हा स्ट्रॅटेजी. तुम्हाला एकदा कन्फर्मेशन मिळालं तर तुम्हाला समजेल की स्ट्रॅटेजी किती काम करते म्हणून. आता जर इथं बघितलं 15 वाजता इथं, तर हे लाल कलरचं कॅन्डल हाय आणि लो मार्क केलं वरच्या साईडला. आता इथं बघा, हे लाल कलरचं कॅन्डल याच्या हायला मार्क केलं आणि इथं लोला पण मार्क केलं. आणि इथं बघितलं तर हे हिरवा कलरचं कॅन्डल त्याचं हाय ब्रेक केलेलं आहे आणि मार्केट गेलं कुठपर्यंत तर बघू शकतो इथपर्यंत मार्केट आलेलं आहे. म्हणजे या लेवलपासनं ते या लेवलपर्यंत मार्केट गेलेलं आहे. जवळपास चांगल्याचपैकी इथं प्रॉफिट मार्केटनं दिलेलं आहे. तर हे अशा प्रकारचं तुम्ही ट्रेडिंग सेटअप बघू शकताय. आणि हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल नॉलेजसाठी आहे. बाकी तुमचा रिसर्च, तुमचा ॲनालिसिस मात्र नक्कीच करा. स्ट्रॅटेजी जर वर्क करत असेल तरच त्याचा वापर करण्या अगोदर पण 15 दिवस चेक करा. त्यानंतर तुमच्या स्वतःच्या जबाबदारी आणि मर्जीनेच तुम्ही ट्रेडिंग करण्याची इच्छा ठेवावी. तर मित्रांनो, कसा वाटलं स्ट्रॅटेजी कॉमेंट करून नक्कीच सांगा. भेटू पुढच्या नवीन स्ट्रॅटेजीसोबत. तोपर्यंत गुड बाय.